लक्ष्मीच्या स्वागतासाठी हळदीचं लेपन करत आहे। फार छान आणि विस्तृत अशी पूजा आहे। आपण मन लावून हे व्हिडिओ बघा आणि कसा वाटला तो जरूर सांगा। दिवसभराच्या कामातून येऊन आहे तशा साडीत मी पूजेला बसले। तयार व्हायला वेळ मिळाला नाही। दागिन्यांची आपण पूजा करतो तेव्हा एक गळ्यातलं कानातलं तिथलंच घेऊन घातलं। फार दागिने घालायची मला आवड नाही, पण म्हणतात ना लक्ष्मीच्या स्वागताला लक्ष्मीसारखं तयार व्हावं लागतं। नाशयति प्रातर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायमत्राधियानो कविगुणो भवति भवित्वा सूर्यवर्चस्वी भवति। ही एक सिद्धिविनायक सदृश्य म्हणजे सिद्धिविनायकच आहे, पण त्याची सोंड तशी नाही अशी मूर्ती माझ्याकडे अनेक वर्षे आहे। मला वाटतं ती खूप लकी आहे आणि मी दर लक्ष्मीपूजनला तिची मनोभावे पूजा करते। मंगल कलश मी ठेवला, लक्ष्मी दिवा लावला आणि लक्ष्मीचं आवाहन करायचं आहे तर विष्णूला तर बोलवावंच लागेल। भगवान विष्णूंचं आवाहन केलं। माझ्याकडे तिरुपतीची मूर्ती आहे, त्याचं पूजन केलं आणि लक्ष्मी नारायणाचं आवाहन केलं। माझ्याकडे घरामध्ये जेवढ्या लक्ष्मीच्या मूर्त्या आहेत, करवीर पीठवासिनी अंबाबाईची आहे, एक महालक्ष्मीची आहे आणि एक छोटीशी महालक्ष्मी आहे जी माझ्या लॉकरमध्ये असते। अशा जवळपास 8 मूर्त्या आहेत। योगायोगाने अष्टलक्ष्मीची पूजा माझ्या हातून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होते। मला हे अभिषेक, सुगंध, धूप, दीप, अगरबत्ती, फुलं याचं फार आवड आहे। मुळातच मला सजवण्याची आवड आहे। माझं ऑफिससुद्धा मी तसंच सजवते। माझं मंत्रालयीन दालन पाहिलं तरी एकदम त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तिथे फूल आहे, धूप आहे, कापूर आहे। मला त्या सगळ्या सुगंधाने खूप फ्रेश वाटतं। ही माझ्याकडे एक मूर्ती आहे, मी स्वतःच आणली होती दिल्लीवरनं आणि लक्ष्मीपूजनला मी तिचा अभिषेक आणि पूजा करते। खूप सुंदर मूर्ती आहे। प्रत्येक मूर्तीला पहिले पाण्याने, मग पंचामृताने, मग चंदनाने, मग कुंकवाने अभिषेक करून मग अत्तराने त्याच्यावर अत्तराचा म्हणजे थोडासा चिटकारा करून मग मूर्तींना सजवायचं, त्यांना हार घालायचे, त्यांना फुलं घालायचे, छान त्यांना सजवायचं आणि खूप छान वाटतं। हे मी मागच्या वर्षीपासून करते। मला याचं काही ज्ञान नव्हतं, आपल्या मराठी माणसाला फार नसतं, पण कुबेराचं पूजन करावं कोणत्या तरी पूजाच्या व्हिडिओत पाहिलं होतं मी यूट्यूबच्या आणि म्हणून मग कुबेराची मूर्ती मी आणली आणि त्याचं पूजन केलं। पण 12 महिने कुबेराचं पूजन नसतं करायचं, ते फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचं असतं। आणि छोटा बाळकृष्ण आहे, माझ्या रुखवतातला आहे, त्याच्याविषयी माझ्या मनात खूप भावना आहेत आणि म्हणून त्याचं मी पूजन करते। तेव्हा एवढं कळत नव्हतं छोटासा आहे, कारण मला अमेरिकेला राहायचं होतं म्हणून छोट्या मूर्त्या घेतल्या होत्या। आणि ही एक महबूब शेख म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी मला खूप वर्षापूर्वी ती एक फ्रेम दिली होती, त्याचंही पूजन केलं आणि मग श्रीयंत्राचा सुद्धा अभिषेक केला अगदी षोडोपचारे आणि मागे श्री सुक्तम लावून ठेवलेला आहे। आणि मग सुंदर माझ्या सगळ्या महालक्ष्मीला, सगळ्या लक्ष्मी मातांना मी खूप छान सजवलं। कमळाची फुलं मी आवर्जून आणली होती, अक्षरशः म्हणजे पाठीला एवढा दाण भरला। छान मखाण्याची खीर बनवली होती आणि त्याचा नैवेद्य दाखवला, लाडूंचा नैवेद्य दाखवला आणि मग दिवे, तुपाचे जे दीपक मिळतात आपल्याला, ते दिव्यांनी देवीची आरती केली। बघा किती छान दिसते ही पूजा। रात्रीचे सर्व लाईट बंद करून मी ह्या पूजेचा असा व्हिडिओ घेत होते, किती सुंदर दिसते आहे। आणि तिथे प्रत्यक्षात कॅमेऱ्यात ते नाही दिसत आहे, जे प्रत्यक्षात तिथे दिसत होतं, अगदी मंत्रमुग्ध होऊन ते सुंदर सुगंधी वातावरणात खूप मला बरं वाटलं। मी बराच वेळ मेडिटेशन कपड्यांचे सर्व फुलांच्या माळा आहेत, प्लास्टिक अजिबात नाही। पर्यावरणाचा पूर्ण लक्षात ठेवून केलेला आहे। दिवेच दिवे आहेत, धूपच धूप आहे आणि फुलच फुलं आहेत। खूप सुंदर मखाण्याची खीर आणि मोतीचूरचे लाडू देखील आहेत। नमस्कार, आज आहे महालक्ष्मी पूजन। आज खरं तर असते अमावस्या, पण असंख्य असंख्य दिव्यांनी आजची रात्र उजळून निघते आणि महालक्ष्मी आपल्या सर्वांना प्रसन्न होते। महालक्ष्मी म्हणजे केवळ धन धान्य नाही,
तर महालक्ष्मी म्हणजे समृद्धी आहे, महालक्ष्मी म्हणजे संपन्नता आहे. आणि संपन्नता म्हणजे ज्याला लक्ष्मी तर हवीच आहे, पण सेवा सुद्धा द्यायची आहे. ज्याला धर्म करायचा आहे, दान करायचं आहे, ज्याला समाजासाठी काय करायचं आहे, लक्ष्मी त्याच्याकडे खूप आनंदाने राहते. त्यामुळे आपल्या सर्वांना महालक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा देते. आपल्या घरी सदैव लक्ष्मी नांदो आणि चिरकाल राहो, अशीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. आणि हे जे समया आहेत, ते छोटंवर देवळी आहे, हे दीपक आहे, ही माझी सजावट. आणि ही कपड्याची फुलं आणि तोरण हे पण आहे. आणि हे रांगोळीसाठी मी छोट्या छोट्या 1 by 1च्या टाईल्स आणल्या, ती माझी सजावट. दुर्गेची मूर्ती, बाबांचा फोटो, त्याला फुलांची सजावट. आणि माझ्याकडे खूप वर्ष झाली एक तिरुपतीची मूर्ती आहे, एका पाषाणात घडवून ती राजस्थानहून आणली आहे. बाबा तिथे प्रभारी असताना, तीही माझी सजावट, म्हणजे आयडिया माझी. आणि हे दिवे जे सगळे लावलेत, मी नुसतं सांगितलं होतं, पण माझ्याकडे काम करणाऱ्या मुलांनी इतके सुंदर दिव्याची रोषणाई केली होती, इतकं सुंदर दिसत होता हा कॉरिडॉर. म्हणजे ही सात्विकता आणि सौम्यता आणि सौंदर्य सगळं एकत्र होतं.